सांगा लागले तुझं पोरग नदीवर येते त्या पोरी बरोबर कुठं फोटो काढतंय काय सांगते. पोराला विचारावं तर आपल्याच घरी वाद आहे. अजून शिक्षणावर काय ते परिणाम होऊन बसत. अभ्यासात लक्ष असेल लेकराचं. आपल्यामुळे अजून त्याचं मन कुणीकडे तरी भटकून जायचं. काय करावं काय समजेना बाबा. आपण पण त्याच्यासाठीच करतोय. शेवटी काय होईल ते होईल. काय करावं. लोक तर सांगतात की लहान लेकरं पण बोलते की आपल्याकडे तर अजिबातच टाइम नाही. पण आपल्या लेकरावर विश्वास ठेवणं बी गरजेचं आहे. लोकांना आजपर्यंत देवाधर्मापासून चांगलं झालेलं कुणालाच बघवलं नाही ना. दिवस उगवला गेला. शिक्षण पूर्णच करणार पडेल. लोकांचा ऐकून अजिबात थांबणार किती बी त्रास होईल. पोरग शिकते ह्याच्यातून मला मोठं समाधान आहे. पहिल्यापासून म्हणत आहे ऐकावं जगातून करावं मनाचं माझ्याच पद्धतीने बोलू दे कोण काय बोलत आहे ते. शेवटी मला जे वाटतं तेच करणार. शेवटी माझ्या लेकराचं भलं आहे त्यात माझं भलं. जगात ऐकून नाही काय चाललंय मोबाईल पटला. त्यांनी तुला माझ्याबद्दल काय सांगितलं? त्यांनी कल्पना तर दिली होती म्हणजे मुलगा चांगला आहे म्हणजे ड्रिंक वगैरे नाही करत कॉलेज करतो. आपल्याला काय पैशाला कमी नाही. जरी तुझी काय अडचण असली तरी सांग. पैशाचं काही नाही यार पण माझी फॅमिलीवाले एक्सेप्ट केलं पाहिजे ना. तुझे फोटो नीट येत नव्हते काय? मोबाईलचे खराब आहे का मोबाईलचा? हा यार त्याचा स्क्रीन गार्ड फुटला यार. मला एक मोबाईल देणार प्लीज? देऊ घे आणू उद्या चला. चालू केला जाऊ घे झालं तुम्हाला जरा जनावरा कुठे यावं म्हणलं बघून जरा फिरून. असते तुम्ही इथं कशाला लागते जनावराकडे माणूस. काय बघावं म्हणलं लक्ष ठेवा म्हणलं. कसं काय तुमची बी गाठ घेऊन लई दिवस झाले. चक्कर मारून जावा म्हणलं. काय बर 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 ही काय मला काम असते ती मागासारखे तुमचं झालंय घरचं थोडं असते. बरोबर आहे. तुमची बी गाठ घ्यावं म्हणलो तो. बरं झालं तुम्ही बी आला इथेच. काय काम आहे आपलं काम काय जरबळीच असते काय दुसरं आहे काय. पोरानं पुरं याड लावले ना काय सारखं काय पैसे पैसे करते दुसरं काय. त्या सावकाराच्या पोरापाशी सोनं मग काय तुमच्या पोरानं ठेवते का काय? नाही आमच्या पोराला विचारलं पाटील. नाही म्हणते मी तर ठेवलं नाही म्हणते. मला ते मला बी काय माहित ना ते सावकाराचं पोरग बारकं म्हणत होतो म्हणून म्हणालो मी बी. नाही पण मी बी काय घरात जाऊन लक्ष दिलं नाही.
पण नाही आमच्या पोरांना तर ठेवलं नाही. बघा लक्ष ठेवून आमचं कसं मामा आता मी इथलं सारखं पैसे देतो ते कशाला असलं घरी. काय असं मला पावडा कळलाय माझा काय मला तर एवढं काय पुरेपूर माहित नाही माझा मला बी त्या- दादा बी त्याच्याशी म्हणलं होतं तुमच्या एकत्रच म्हणलं की दादा. हा. पण काय आता परत माझी त्या सावकार पोराई गाठ पडली होती दिवशी बरं ती म्हणलं होतं मला बी असं हाय म्हणला एक लय म्हणला म्हणून तुम्ही म्हणतो. जरा जाऊन त्या शाळेवर गपचिप चौकशी करायची. काय पोरग तुमची येऊ देत नाही शाळेत काय काय मला काय शाळेत नाही काय पोरग काय सरची बी ही गाठ पडू देत ना हो काय आहे. आता उन्हाळा सुट्टी आहे त्या पण काय कसं गाठ तर पडावे. काय तर मग शाळेला जाते कसं मग कॅम्प्युटरच्या परीक्षेच्या मध्ये मग कॉम्प्युटरची सरची बी काय गाठ पडू देत नाही की काय बोलू देत नाही की नाही गाठ घेऊ देत नाही की म्हणते काय तुम्ही जाऊन आला होय. मग दादा मला दादाने पाठवलं होतं आणि मी बी विचारलं का मला म्हणते अजिबात कोणाला ती काही इंटरी पिंटरी काय नाही म्हणते. काय काय मग मला म्हणलं ते सरची काय सर सारखं कामात असते तर सर काय गाठ घेऊ देत नाही तर म्हणलं वा तू घरा पाठीला बघा आपण करताव कोणासाठी त्याच्यासाठी. पण मामा जरा मला पोरा जरा संख्या लागली हो का? बरं जरा चर्चा चालू बाहेर पोरगा असं तसं काय पोरात पोरं घेण्यात फिरत असेल दुसरं काय करते. कसा तुम्ही हा कष्टानं सालावर माझ्या जर उद्या पोरगानं जर काय कर्ज बाजारी करून ठेवलं तर उद्या तुम्हाला त्रास काय होणे असं आमचं म्हणणं आहे. पोरग कशाला कर्ज करे आता माझ्यावरच पैसे नाही ते सारखं आणि काय शाळेला लागतं मी ते कुठं तुम्ही कुठं तर पोराशी नाही बरोबर चहा पाणी काहीतरी करायचं आणि ह्याच्यावर काय करायचं. होय पण परत तुम्ही पैसे उचलायचं त्यानं खर्चाचं लक्ष शिकू द्या शिकलेलं चांगलं असतं आम्ही नाही वाईट म्हणत नाही पण बघा लक्ष हे ठेवा आता काय लक्ष कसं ठेवावं तर मला खाडं करायला वेळ जमत नाही. आता त्या दिवशी पायाला लागलं तर दवाखाना केला ना असाच माघारी आला. काय खाडीच करायला येत नाही करावं तर काय करावं. काय म्हणलं मग काय सांगितलं मला 4 दिवस डॉक्टरनं विश्रांती घे म्हणून सांगितलं. आता विश्रांती कशाची घेता आणि काय आहे त्याला म्हणले मी 4 दिवस घेतो. मला म्हणते घ्या की तुम्ही 4 दिवस भरा घरी बसा आराम करावा. मी म्हणलं मी घेतो आराम तुझा म्हणलं माझ्या जागेला कामाला. हा म्हणलं आम्ही कॉलेजला जाऊ शिवण काढू म्हणून वासा वासा करू गेलं निघूनच. काय मला बी काय कळत नाही वसकत हो एक करता एक डोक्याला ताप म्हणून मी बी लय बोलत नाही त्याला. मग आता तुम्ही 4 दिवस आराम करायला सांगितलं म्हणल्यावर मग आता शेणघाण आम्हीच काढतो आता तसं ना तुम्हाला कशाला काढ म्हणतोय हा. पोरला म्हणलो तू जा. हा. पोरग कुठलं काय जातंय काय आहे. तुम्ही आता 2-2 वर्षाचे पैसे उचलून गेला घेऊन आणि आता काय आम्ही शेणघाण काढावं आता काय झालं आता 2 वर्षात आता नीटनेटकं होईलच की. काय तर होतंय राहते काय खालचं वर एकाला दिवस उघडं जाईलच की. आता शिकायला म्हणल्यावर पोराला पाठवा पोरग पोरग काय येतंय राव. काय झालं मी काय शेण काढत आणि घाण काढत आता बसलो. बापानं 2 वर्ष काढा म्हणून लेखानं 4 दिवस काढलं म्हणून काय फरक पडाला अहो भाकर घेऊन येत नाही इथं गावा. काय येतंय ते काय हाय तुम्ही जरा तांदळातच नाव नाही काय बघू आता काय हे अवघड आहे. करू दे आता काय त्याच्या मनात असेल तसं वागेल काय कर. जाऊ मी आता बरं बरं चालतं चालतं जा आता काय बघतो माझे मी. बघा व्यवस्थित तुमच्या पायाची काळजी घ्या काय काळजी घ्यावं आता काय फोटो काढायचा म्हणते तसं यस करा का बेस करा त्याला बी पैसे नाहीत आपल्याकडे. जरा काय तर इकडे तिकडे पण करा बाबा जीवाला बघा आणि पोडायला लक्ष राहू दे जरा आता कुठं कुठं जीव द्यावा सांगा. येऊ का मग आता बरं बरं या या.